जालन्यातील हसनाबाद बाजारपेठेचं जे शहर आहे या शहरामध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मी एका मुख्य रस्त्यावरती उभा आहे आणि हा जो रस्ता आहे या मुख्य चौकामध्ये जर मी पाहिलं तर या ठिकाणी भोकरदन ते देऊळगाव राजा हा राज्यमार्ग आहे आणि या राज्यमार्गावरती मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण हे झाल्याचं सहज दिसत आहे। माझ्या समोर जर पाहिलं तर या ठिकाणी फेरीवाले असतील, या ठिकाणी जे व्यावसायिक आहे यांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झाल्यामुळं जे ग्राहक येत असतात त्यांच्या वाहनांच्या ज्या रहदारी आहे या ठिकाणी लागलेले आपल्याला सहज दिसत आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे जे बोर्ड आहे हे बोर्ड अवघ्या जो रोड आहे त्या रोडच्या अर्ध्या भागामध्ये लावलेला आहे। त्यांच्या व्यवसायाची जाहिरात जरी या बोर्डच्या मार्फत होत असेल तर या ठिकाणी येणारी बस असेल किंवा कुठलंही वाहन असेल या वाहन चालकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन होत आहे। या ठिकाणी आत्ताच काही मिनिटापूर्वी रुग्णवाहिकेला रस्ता ट्रॅफिक मध्ये कमीत कमी 3 मिनिटं वेळ घ्यावा लागला आणि रुग्णवाहिकेच्या वाहतुकीमध्ये कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता नागरिकांना घेणं बंधनकारक असते। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा जो रस्ता आहे या राज्य महामार्गावरती मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झाल्यामुळं दुचाकी स्वार असतील चार चाकी स्वार असतील यांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती वाहनं लावल्यामुळं रहदारी होत असती। मी कॅमेरामॅनला विनंती करेल ह्या ज्या ठिकाणी ज्या दुचाकी लावलेल्या आहेत या दुचाकींच्या मोठ्या प्रमाणामध्ये या रहदारीला मोठ्या अडचण निर्माण सहज होताना आपल्याला दिसत आहे। तर या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, संबंधित रस्त्याचे जे विभाग असेल आणि हसनाबाद पोलीस मात्र या ठिकाणी कुठलीही कारवाई करताना आपल्याला दिसत नाही। त्या रुग्णवाहिकेमध्ये जर रुग्ण असेल आणि त्या रुग्णांना 3 ते 4 मिनिट एका ठिकाणी थांबावं लागत असेल ट्रॅफिक मध्ये तर ही किती खेदजनक बाब आहे। नागरिकांनी या ठिकाणी जागरूक होणं गरजेचं आहे। यामुळं कुठल्या तरी एखाद्या रुग्णाचा जर जीव जात असेल तर याची जबाबदारी नागरिकांची देखील नाही का असा प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहे। सोनाजी जोगदंडे story.com जालना।